नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आर मालपानी मतिमंद विद्यालय येथे पत्रकार परिषद संपन्न. मेंदूचे विकार असणाऱ्यांसाठी वरदान ठरलेले आरोग्य शिबिर 20 मार्च पासून प्रारंभ. नांदेड येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जय वकील फाउंडेशन, बीजे वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, कलम उडवाडिया फाउंडेशन, NHSRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, अन्नम एओशियन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गत 14 वर्षापासून मेंदूचे विकार असणाऱ्या मुलांमुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिराच्या हजारो रुग्णांना फायदा झाला असून हे शिबिर या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. यावर्षी 27वे शिबिर गुरुवारी दिनांक 20 मार्च पासून शहराच्या मगनपुरा नवा मोंढा येथील आर मालपानी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, कमल कोठारी सचिव, प्रकाश मालपानी सहसचिव, डॉक्टर लक्ष्मीकांत बजाज व शाळेचे मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. दिनांक 20, 21, 22 मार्च याच महिन्यात हेगडे मॅडम मुंबईच्या 40 डॉक्टरांची टीम घेऊन येत असतात. त्याच्यामुळं आपण न विसरता नोट करून घ्या ही डेट, कारण हेगडे मॅडम मुंबईहून खास या सगळे तज्ज्ञ मंडळींना घेऊन येत असतात आणि त्यांच्या वैद्यकीय अनुभवाचा आपण फायदा घ्या. सगळी औषधं आणि तपासण्या विनामूल्य होत असतात, याचा फायदा घ्या. नाही, आमच्याकडच्या सगळ्या सुविधा आहेत. इथं रुग्णांच्यासाठी मुंबईहून डॉक्टर येतात. नुसते डॉक्टर येत नाही, त्यांच्यासाठी 6 महिन्याची औषधं सगळी फ्री दिली जातात. त्यांच्या सगळ्या तपासण्या आम्ही फ्री करतो. या सगळ्याचा फायदा घ्या. आमची एक ऑटोवाल्यांना पण रिक्वेस्ट आहे, थोडंसं बऱ्याचशा लोकांना शाळा माहीत नाहीये, त्याच्यामुळे ते लोक खूप जास्त भाडं मागतात. मार्केट कमिटीच्या मागे आम्ही पत्ता दिलेला आहे, तर मार्केट कमिटीच्या मागे एक साधारण 100 रुपयात त्यांनी बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणून सोडावं अशी अपेक्षा आहे. पण 200-300 रुपये जे ऑटोवाले घेतात ते फार जास्त होतं. एक रुग्णांच्यासाठी, गरीब रुग्णांच्यासाठी ही सोय आहे, तेव्हा ऑटोवाल्यांनी पण या बाबतीत सहकार्य करावं ही आमची इच्छा आहे.